तिला कॉफी शॉपचा नाद लागला, एकदा तिला लोकांच्या गाडीवर फिरण्याचा नाद लागला, नंतर अनावधानानं ती कुठं लागली नाही. तुम्ही तिचं लग्न करणार तर एकत्रित कुटुंबाला तिला 11-12 लागलेल्या शोकमुळं ती राहू शकणार नाही. मग तिला मोठी फॅमिली आवडणार नाही, तिला नवऱ्याचे मायबाप आवडणार नाही, नवऱ्याची बहीण आवडणार नाही, नवऱ्याचा भाऊ आवडणार नाही. ती म्हणणार आपण कुठं काम करू पण कुठतरी मोठ्या शहरामध्ये एका छोट्याशा रूम मध्ये दोघंच राहू. फ्रीडम नावाची चीज मला हवी आहे. आणि यामुळं दिवसेदिवस पाहिलं असेल की मोठे कुटुंब जुन्या काळात म्हणलं जायचं दुःखी कुटुंब, पण सध्याचा काळ मोठं कुटुंब सुखी कुटुंब आहे. वैयक्तिक दोघं राहून तुमच्या दोघांचे मतभेद निर्माण व्हायले तेव्हा कोण कोणाला कधी वाचवायले याची काळजी नाहीये, है ना, चिंता आहे. आणि म्हणून विनंती आहे की आपल्या लेकरांपेक्षा आपला जवळचाही कोणीतरी असावा जेणेकरून आपलं काय चाललंय याची खबर तरी त्याला असावी. काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे, कोणावरही विश्वास ठेवा पण पदोपदी पावलो